खोतवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ. 2 ज्वेलर्स दुकानांवर डल्ला. 7,36,820 रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार खोतवाडी चौक परिसरातील अल्लाउद्दीन शमशुद्दीन सनदी यांचे सनदी ज्वेलर्स तसेच अक्षय रघुनाथ कदम यांचे आई ज्वेलर्स ही दुकाने 7 मे रोजी रात्री बंद करण्यात आली होती. मात्र 8 मे रोजी पहाटे 4:26 सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानांचे लॉक तोडून शटर उचकटत आत प्रवेश केला आणि दुकानातील चांदीचे मौल्यवान दागिने चोरून नेले. चोरीमध्ये चांदीचे सर, बिछवे, अंगठ्या, जोडवी, बिंदल्या, पैंजण, पाळणे यांसह विविध प्रकारचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. तब्बल 5 किलो 540 ग्रॅम वजनाच्या या दागिन्यांची किंमत 7,36,820 रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर आणि महावीर कुटे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे करीत आहेत. दरम्यान भर चौकात असलेल्या ज्वेलर्स दुकानांवर झालेल्या या धाडसी चोरीमुळे खोतवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांकडून रात्रीच्या गस्त वाढविण्याची मागणी जोर धरू लागली. गजानन शिरगावे, इचलकरंजी.